श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे दसरा. दसऱ्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. नवरात्र संपले की 10व्या दिवशी दसरा असतो. वर्षातील 4 सणांपैकी व 4 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा दिवस. या दिवशी कुलदेवीचा, ग्रामदैवतेचा, इष्टदेवताचा हार, खडीसाखर वाहून मान सन्मान करायचा असतो. सीता मातेचा नैवेद्य शेतामध्ये मधोमध पुरून पूजा करायची असते. या दिवशी आपण काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. तसेच एखादं शुभ कार्य जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर या दिवसापासून तुम्ही जर सुरुवात केली तर त्या कामामध्ये कोणतेही अडचणी, अडथळे येत नाही असे म्हणतात. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात. ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. आता संकट येणार नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. आपण मेहनत घेत असतो, पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, तसेच आपल्या घरामध्ये जे काही मुलांचा आजारपण चालू आहे किंवा दुसऱ्या घरामध्ये जे काही भांडण तंटे चालू आहे, प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. मग अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय व सेवा करायचे आहे. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. या दिवशी आपण अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तसेच हळद ही आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते. तसेच त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकायचे आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचे आहे. तसेच आपण या अंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर देखील टाकायचं आहे किंवा तुम्ही गुलाबजल देखील टाकू शकता. या 3 वस्तू टाकूनच आपण अंघोळ करायची आहे. तसेच अंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे किंवा तुम्ही अंघोळीमध्ये या वस्तू टाकत असताना देखील हा मंत्र म्हणू शकता. गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आपण हा मंत्र म्हणायचा आहे. अगदी घरामध्ये लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो, प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे आणि या मंत्राचा जप हा करायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आपण लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग आपण या दिवशी वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. आता या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे. तर आता आपण 11 आंब्याच्या पानांचे आणि 11 सफेद फुले किंवा 11 झेंडूच्या फुलांचं तोरण हे मुख्य दरवाजावरती लावावं. तसेच या दिवशी आपण सरस्वती मातेची देखील पूजा करायची आहे. आता वडिलांनी मुलांच्या जिभेवर एक मंत्र लिहायचा आहे. आता प्रत्येक वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी, पण मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स हे मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. मुलं चिडचिडपणा करतात किंवा उगाच रागवतात, उगाच हट्टीपणा करतात. मग मुलं लहान असो किंवा मोठे असो, प्रत्येकाला मुलांची चिंता ही असतेच. मुलांचे विवाह वेळेवरती जुळून येत नाही किंवा मुलांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना अभ्यासामध्ये पाहिजे तसे यश हे मिळत नाही. तर वडिलांनी मुलांच्या जिभेवर आपल्याला एक मंत्र लिहायचा आहे. तर आपल्याला माता सरस्वतीचा एम हा बीज मंत्र आपल्याला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. मग तुमच्याकडे जर दर्भाची काडी असेल तर दर्भाची काडी आपल्याला मधामध्ये भिजवायची आहे आणि त्या दर्भाच्या काडीने आपल्याला मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र काढायचा आहे. हा बीजमंत्र माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे. तुमच्याकडे सोन्याची काडी असेल तर सोन्याच्या काडीने देखील हा बीजमंत्र लिहू शकता. आणि जर सोन्याची काडी नसेल व दर्भाचीही काडी नसेल तर तुम्ही बोटाने देखील मुलांच्या जिभेवरती एम हे बीजमंत्र लिहू शकता. एम हा माता सरस्वतीचा बीजमंत्र आहे की ज्यामुळे मुलांची सर्व क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल व माता सरस्वतीचा आशीर्वाद हा मुलांवरती सदैव असेल. तसेच आपण आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी आणखीन एक उपाय करायचा आहे. तर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आपण जो अखंड दिवा प्रज्वलित केला आहे तो दिवा वेगळा आणि हा दिवा आपल्याला वेगळा प्रज्वलित करायचा आहे. एक वाटी घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच
तसेच एक लवंग हे घ्यायचं आहे। लवंग हे साबूत असावं, कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं। या लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे। असं लवंग त्या दिव्यामध्ये आपण टाकायचं आहे। तसेच एक हिरवी वेलची देखील आपण त्या दिव्यामध्ये टाकावी। असा दिवा जर आपण दसऱ्याच्या दिवशी प्रज्वलित केला तर आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। असा दिवा अगदी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील प्रज्वलित करू शकता। यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे। तर आपल्याला एक तांब्याचं ताम्हण घ्यायचं आहे। ताम्हण घेताना प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। आता आपल्याला आपल्या हाताच्या बोटाने या तांदळावरती काही नावे ही काढायची आहे। मग तुम्ही तुमच्या मुलांना देखील काढायला सांगू शकता किंवा मुलं जर तयार नसतील तर तुम्ही देखील बोटाच्या साहाय्याने ही नावे काढली तरी पण चालेल। तर आपण पहिलं नाव काढायचं आहे ते म्हणजे श्रीमन महा गणाधिपतये नमः, त्यानंतर श्री कुलदेवताय नमः, श्री महासरस्वतये नमः, श्री स्वामी समर्थ ही नावे आपण त्या ताम्हणावरती तांदळामध्ये लिहायची आहे। अगदी तुम्ही वरती नाव लिहू शकता आणि त्यानंतर ही 3 नावे तुम्ही ताम्हणामध्ये खाली लिहिली तरी पण चालेल। आता यानंतर या तांदळाचं काय करायचं तर हे तांदूळ आपण त्या ताम्हणामध्ये तसेच दिवसभर तिथेच राहून द्यायचे आहे। दसऱ्याच्या दिवशी तुम्ही तिथेच दिवसभर राहून द्यावे। अगदी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असता, दसऱ्याची पूजा करत असता तेव्हा आपल्याला ते तिथेच ठेवायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे तांदूळ तुम्ही त्याचा भात बनवू शकता किंवा पक्ष्यांना खायला दिले तरी पण चालेल। यामुळे सरस्वती मातेचा आशीर्वाद हा आपल्या मुलांना मिळत असतो व आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी ही येत असते। दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे। तुमच्या इथे जवळपास कुठेही शमीचं वृक्ष असेल किंवा अगदी घरामध्ये शमीचं वृक्ष असेल तर आपल्याला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे। आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। पाणी हे शुद्ध जल असावं किंवा तुम्ही त्यामध्ये 2 थेंब गंगाजल देखील टाकू शकता। या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपल्याला शमीच्या झाडाला अर्पण करायचं आहे। शमीच्या झाडाला अर्पण करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता। शमीच्या झाडाजवळ आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुम्ही संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करू शकता। तर आपण शमीच्या झाडाजवळ आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता आपल्याला शमीच्या झाडाला देखील 5 प्रदक्षिणा करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। आता प्रदक्षिणा करून झाल्यानंतर शमीच्या झाडाकडे आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दुःख आहे, दारिद्र्य आहे ते दूर होऊ दे, घरामध्ये सुख शांती समृद्धी येऊ दे। तुम्हाला पैशांबाबत ज्या काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही शमीच्या झाडाजवळ सांगू शकता। या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणे हे अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही शमीच्या झाडाची आणि आपट्याच्या झाडाची, दोन्ही पण झाडाची या दिवशी पूजा करायची आहे। आपण या झाडांची जर पूजा केली तर आपल्यावरती सदैव माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा राहतो। शमीचे झाड अनेक हिंदू सणांशी संबंधित आहे। विशेषतः दसरा किंवा विजयादशमी जे वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते। पौराणिक कथेनुसार राक्षस राजा रावणाचा पराभव करण्यासाठी भगवान रामाने लंकेकडे कूच करण्यापूर्वी शमी वृक्षाची प्रार्थना केली। विजयानंतर त्याने आपले दैवी धनुष्य आणि बाण हे झाडावरून काढले। शमीचे झाड शनीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी एक प्रभावी उपाय मानले जाते। विशेषतः आपण दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा आणि प्रार्थना केल्याने शनीशी संबंधित समस्या जसे की विलंब, अडथळे आणि त्रासांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।